नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. तर बँक निफ्टी ओपन झालं होतं फ्लॅट आणि पहिल्या 15 मिनिटातच सुमारे 500 पॉईंटची डाऊन मूव्ह दिली बँक निफ्टीने. तर जी काही मूव्ह येणार होती ती ऑलरेडी सकाळीच आली होती आणि नंतरनं मला शॉर्ट साईडचा काय ट्रेड बायच म्हणत नव्हता. पण तरी देखील मी इथे एक शॉर्ट साईडचा ट्रेड घेतला. कारण ज्या प्रकारे कॅन्डल्स बनले होते, मला असं वाटत होतं की अजून थोडी मूव्ह स्ट्रेच होऊ शकते. बट अगेन नेक्स्ट कॅन्डल जेव्हा ही डोजी टाईप बनली इकडे, तेव्हा मी इमिडिएटली इथे एक्झिट करून दिलं. कारण मला असं उगाच लॉस बुक करायचा नव्हता. कारण कॅन्डल देखील इथे एवढ्या स्ट्रॉंग वाटत नव्हत्या. मग मी पहिला ट्रेड माझा बुक केला अराउंड 300 रुपयाच्या लॉसमध्ये. मग सेकंड ट्रेड मी प्लॅन केला होता लाँग साईडला. त्याच्या मागचं लॉजिक असं होतं की इथे बायर्सनी सपोर्ट घेतला होता आणि हे एक 57,000 राऊंड नंबरचा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता. तर मला असं वाटत होतं की इथून थोडी बहुत रिट्रेसमेंट येऊ शकते. कारण सकाळपासून तुम्ही बघू शकता कंटिन्यूअस डाऊन मूव्ह होती आणि रिट्रेसमेंट काही आली नव्हती. सो मी प्लॅन करत होतो की थोडीशी रिट्रेसमेंट येऊ शकते ॲटलिस्ट 57,300 टू 50 लेवल्सपर्यंत. बट अगेन ज्या प्रकारच्या कॅन्डल बनत गेल्या, इथे माझा कॉन्फिडन्स काय बिल्डअप होत नव्हता. सो अगेन मी हा प्रॉफिटमध्ये छोट्याशा प्रॉफिटमध्ये एक्झिट केला आणि या ट्रेडमध्ये बुक केला आपण अराउंड 660 रुपयाचा प्रॉफिट. तर आज आपण टोटल बुक केला आहे 370 रुपयाचा प्रॉफिट. बट हे चार्जेस वगैरेमध्येच जाईल आणि मागच्या 2 दिवस देखील आपले काही एवढे खास नव्हते. आपण छोटे छोटे प्रॉफिट बुक केलेत कारण आपल्याला डायरेक्शनल कुठली चांगली मूव्ह भेटली नाही आहे अजून. पण होप करतो की पुढच्या 2 दिवसात तरी आपल्याला एक तरी डायरेक्शनल मूव्ह मिळेल. फक्त जे डायरेक्शनल ट्रेडर आहेत त्यांनी काळजी याच गोष्टीची घ्यायची आहे की जेव्हा असे दिवस येतात की तुमचा सेटअप बनत नाही किंवा असं साईडवेज मार्केट असतं, तर या दिवशी तुम्ही ट्राय करा की मिनिमल लॉस घ्या किंवा जेवढं कमी अकाउंटला डॅमेज होता होईल तेवढंच ठेवा. कारण जेव्हा तुमचा ट्रेड व्यवस्थित चालेल, जेव्हा चांगला सेटअप बनेल, तेव्हा तर तुमचं अकाउंट एकदम ग्रो होईल. बट मार्केट ट्रेंडिंग असतं फक्त 30% आणि बाकी 70% ऑफ द टाईम आपल्याला हेच ट्राय करायचं आहे की आपल्या अकाउंटला मोठा डेंट नाही पडला पाहिजे. तर मी देखील मागचे 3 दिवस ट्रेस ट्राय करतोय आणि कॅपिटल प्रोटेक्शन प्रिझर्वेशन ट्राय करतोय. तर होपफुली पुढच्या 2 दिवसात तरी आपल्याला एक चांगला डायरेक्शनल ट्रेड मिळेल. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.